नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मजेत ना. तर आता आम्ही चाललो महडच्या वरदविनायकाच्या दर्शनासाठी. इथे आम्ही आज म्हणजे पालीला आलो होतो. आमचं दर्शन मस्त एकदम लवकर झाला आणि आता इथून आम्ही निघत आहोत वरदविनायकाच्या दर्शनासाठी महडला. तर इथूनच निघतो आता. चला, निघायच्या आधी सीट बेल्ट लावू दे, सेफ्टी फर्स्ट. आणि चला मग निघूया, भेटू थोड्या वेळात. आता म्हणलं आपण रस्ता पण एकदम बारीक आहे, तर जपूनच गाडी चालवायला लागतंय. आणि एक पर्याय केला आहे यायला पाहिजे का, जावासाठी एक रस्ता आणि गावातून बाहेर निघायसाठी एक रस्ता केला. फायनली निघलो ना आता आम्ही पाली गावामधून बाहेर. आता जो खोपोली ते पालीचा रस्ता आहे ना, तिथूनच आम्ही महडसाठी निघणार आहोत, म्हणजे जाणार आहोत. 1-2 वर्षापूर्वी आम्ही आलो होतो इकडून, म्हणजे महडवरून पालीसाठी आलो होतो. पण तेव्हा रस्ता एकदमच खराब होता. रस्त्याची कामं चालू होती या त्याचे जाम कंटाळा आला होता यावा लागलं. पण आता रस्ता बघूनची तरी यायचा वाटतंय का रस्त्याची कामं झाली मस्त, म्हणजे जावाला तर काही नाही तसं टेन्शन येणार. एकदम रस्ता पण ऐश्वर्याच्या गालासारखं गुलगुलीत दिसता नाही पण आता झालेली कामं हात वाटतं. तर चला, आता प्रवास तरी आपला चांगलाच होईल असं वाटतंय. महडच्या वरदविनायकाबद्दल बोलायचं झालं तर हा अष्टविनायकापैकी एक मंदिर आहे. आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार आत्ता जरी झाला असला तरी या मंदिराचा गाभारा आहे ना, हा पेशवेकालीन आहे. हा मंदिर आहे ना, हा पुरातनकालीन आहे असं सांगितलं जातं. आणि येथे जी गणपतींची मूर्ती आहे ती स्वयंभू आहे. आणि 1690 साली धोंडू पौटकर म्हणून एक इसम होते, त्यांना तलावामध्ये ही सापडली होती. आणि 1725 साली कल्याणचे सुभेदार होते रामजी महादेव बिवलकर यांनी येथे हा महडचा मंदिर बांधला. आणि महड हा गावही त्यांनीच वसवला येथे. या वरदविनायकाबद्दल एक अशी पण आख्यायिका प्रसिद्ध आहे का प्राचीन काळाने एक भीम नावाचा दानशूर राजा होता. पण त्यांना काही संतती नव्हती, म्हणजे मूलबाळ नव्हते. तर ते आपल्या पत्नीसह अरण्यात जातात. तिथं विश्वामित्र ऋषींची ती सेवा करतात. तर विश्वामित्र ऋषी पण त्यांचं मनोकामना म्हणजे त्यांची इच्छा जाणून घेतात आणि त्यांना एका अक्षराचा एक मंत्र देतात. मग भीमराजा पण अरण्यातच म्हणजे उग्र तपश्चर्या करतात आणि विनायक त्यांना प्रसन्न होतात आणि पुत्रप्राप्तीसाठी त्यांना वरदान देतात. काही दिवसानंतरच राजाला एक पोऱ्या होतं आणि त्याचं नाव ठेवतात ते रुक्मागत. आणि रुक्मागत जेव्हा मोठा होतं तेव्हा राजा पण आपला सगळा राज्यकारभार त्याच्यावर सोपवतं आणि त्याला पण तो एकाक्षर मंत्र देऊन जप करायला सांगतं. एक दिवशी काय होतं का रुक्मांगत शिकारीसाठी वनात जातं आणि तिथं शिकारीसाठी भटकत असताना ते एका ऋषींच्या आश्रमात जातात. त्या ऋषींचं नाव असतं वाचकनवी ऋषी आणि त्यांच्या पत्नीचं नाव असतं मुकुंदा. मुकुंदा रुक्मांगतला पाणी देत असताना त्यांच्यावर भालतं ती पूर्णपणे. पण रुक्मांगत त्यांची म्हणजे मुकुंदाची इच्छा पूर्ण न करताच तिथून निघून जातात. त्याच्यामुळे त्या खूपच म्हणजे रागात रुष्ट होतात आणि रुक्मांगदांना श्राप देतात का तू कुष्ठरोगी होशील म्हणून. शाप मिळताच रुक्मांगदचा सुंदर शरीर असताना तो एकदम कुष्ठरोगान विद्रूप होऊन जातं. आणि ते असंच अरण्यात भटकत असताना एकदा त्यांना नारद मुनी भेटतात आणि ते त्यांना सांगतात का कदम नगरात जाऊन तिथं कदम तीर्थामध्ये स्नान करा आणि गणेशांची आराधना करा, म्हणजे तुम्ही रोगमुक्त व्हाल. तसंच रुक्मांगद करतात आणि गणेश त्यांना प्रसन्न होतात आणि ते रोगमुक्त होऊन जातात.
तर खरं मुकुंदाची अवस्था लक्षात घेऊन इंद्रदेव पण खेळ खेळतात. ते काय करतात का रुक्मांगदचा वेश धारण करतात आणि मुकुंदाची इच्छा पूर्ण करतात. आणि त्याच्यापासून मुकुंदाला पुत्र प्राप्त होतं. त्याचं नाव असतं गृत्समद. गृत्समदाच्या जन्माची कथा सगळ्यांना माहीत झालेली असतं. तर त्याच्यामुळे त्याचा पदोपदी म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्याचा अपमान करतात लोक. तर मग काय होतं का तो त्याच्या आईसला सगळा विचारतं का काय झाला होता. आणि त्याला माहिती झाल्यावर तो त्याच्या आईसला श्राप देतं. आणि परत मग श्राप दिल्यानंतर तो त्याचे म्हणजे काय बोलतो पापाचा निवारा करण्यासाठी भद्रकवनात जाऊन तप करू लागतं. अशी तो विनायकांची आराधना करतं. लई वर्ष तो आराधना करतं. मग त्याला विनायक प्रसन्न होतात आणि त्याला त्याच्या इच्छेनुसार वर मागायला मागतात. मग तो काय करतं का तो विनायकाकडून ऐसा वर मागतं का विनायकांनी याच वनामध्ये कायमचा वास्तव्य करून भक्तांची इच्छा पूर्ण कर म्हणून. आणि विनायक पण ती इच्छा त्याची पूर्ण करतात म्हणजे मान्य करतात, त्याला वर देतात. आणि ते म्हणजे ते वनाचं नाव असतं भद्रकवन. ते वना म्हणजे आत्ताचा महड क्षेत्र. आणि या क्षेत्रात गृत्समदाला विनायकांनी वरदान दिला होता म्हणून त्याला वरद विनायक म्हणतात. तर ही अशी आख्यायिका आहे वरद विनायकामागची. तर पोचलो आता आम्ही पालीवरून जवळपास 1.5 तासाचा पल्ला आहे महडला यावाला. आता पोचलो नाही तर जातो आता आणि वरद विनायकाचं दर्शन घेतो. तर चला जाऊया आता दर्शन घ्यायला. बघा एकदम मस्त खुला रस्ता एकदम भारी अजिबात गर्दी नसेल. आज दोन्ही ठिकाणी मस्त एकदम आरामात दर्शन झालं आमचं. त्यांची चप्पल होतं ठेवत असे स्टँडवर नारळाच्या. दादा फोन करते मी. फोनच लावत होतो माझ्या मोबाईलला तिच्या मोबाईलवर मला होतं. तर चाललो होत आम्ही आता दर्शनासाठी. पूर्णच नाही आहे एकदम मस्त एकदम दर्शन होईल. कसली काही गडबड नसेल, अजिबात काही नसेल. बघा आता आलो दर्शनाला. मंदिरापाशी आलोच आता. परमेश्वर
झाला आता आमचा वरदविनायकाचं पण दर्शन घेऊन झाला. मस्त एकदम अजिबात गर्दी नव्हती का काय नाही. मस्त एकदम मनसोक्त दर्शन घ्यायला भेटलं. बाप्पाला मन म्हणजे एकदम मन आणि डोळे दोन्ही भरून बघायला मिळालं आम्हाला. बघा मंदिराच्या मागे तलाव आहे ज्याच्यामध्ये वरदविनायकाची मूर्ती सापडली होती. आता तिथे कमानीचं काम चालू आहे. हे बघा. झाला आमचा दर्शन मस्त एकदम अजिबात गर्दी नव्हती. आता आम्ही निघतो घरी जायला. तर चला भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.